सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूप जाणिले आत्मराजा, सोहम शब्द देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील त्यांनी मुमुक्षूंना दिलेला पहिला संदेश याचा भाग पहिला. 1943 साली माटुंगा, मुंबई इथं श्री रमण महर्षी या सत्पुरुषाचा 63वा वाढदिवस उत्सव त्यांच्या मंडळींनी केला. त्यावेळी उत्सव मंडळानं श्री गजानन महाराज यांना प्रेमानं आमंत्रण दिलं आणि काहीतरी संदेश पाठवावा अशी विनंती केली. त्यावरून त्या मंडळास श्रींनी संदेश पाठवला. तो त्या मंडळानं उत्सवासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. त्यावेळी आणि नंतर त्या विषयावर श्री गजानन महाराज यांनी जे विचार प्रकट केले त्यांची जुळवाजुळव करून त्याची व्यवस्थित मांडणी करून हे प्रकरण लिहिलं आहे. त्याचा साधकांना बराच उपयोग होईल अशी आशा आहे. ओम सोहम. सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनांसी. वेडी केरसुणी. श्री रमण महर्षींच्या वाढदिवसानिमित्त आपण मला निमंत्रण केलेत, परंतु वाईट इतकंच वाटतं की त्याच वेळेस मी आजारी असून अंथरुणावर पडून आहे. त्यामुळं वाढदिवसानिमित्त होणाऱ्या समारंभात मला भाग घेता येत नाही. श्री रामदासांनी म्हटलंच आहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. प्रत्येक प्राण्यास आपल्या पूर्वसंचितानुसार देहकर्म भोगल्या वाचून गत्यंतर नाही. हे कटू सत्य आहे. तरी पण आपल्या या निमंत्रणामुळे मला वर्णनातीत आनंदाचा स्वाद चाखावयास मिळाला. या आनंद सागरात पोहत असता मी दुखणाईत असूनही मला माझ्या दुखण्याचा विसर पडला. इतकंच नव्हे तर या महान साक्षात्कारी ऋषीच्या ध्यानानं मी तल्लीन झाल्यामुळं माझ्या आनंदात अधिकच भर पडली. ह्या माझ्या आनंदाच्या स्थितीचं वर्णन करण्यास शब्दही अपुरेच पडतील. आनंद हा शब्दानं वर्णन न करता स्वतःच अनुभवावा लागतो. आत्ताच वर्णन केलेला आनंद म्हणजे तो माझा वैयक्तिक स्वानुभव आहे. ज्याप्रमाणे साखरेची गोडी किंवा कोयनेलचा कडवटपणा जिव्हेच्या द्वारा प्रत्यक्ष अनुभवावा लागतो, त्या गोडीचं किंवा कडवटपणाचं वर्णन प्रत्यक्ष अनुभवा वाचून नुसत्या शब्दावाटे कितीही केलं तरी अपुरच पडेल. तद्वत प्रत्यक्ष अनुभवा वाचून माझ्या वैयक्तिक आनंदोपभोगाचं वर्णन केवळ शब्दांनीच करू म्हटलं तरी ते अपुरच होईल. परंतु आपण गुरुभक्त आहात. वैयक्तिक अनुभवाची आपणास पूर्ण जाणीव आहेच. अर्थात माझ्या वैयक्तिक अनुभवाचं आकलन करण्यास आपण समर्थ आहात. मजबरोबर आपणही माझ्या या आनंदाचे भागीदार बनून माझ्या आनंदात अनेक पटीनं भर पाडाल अशी माझी खात्री आहे. अशी वस्तुस्थिती असल्यानं
कोणत्या भावनेनं प्रेरित होऊन अंतस्फूर्तीनं पुढील 4 बोबडे बोल लिहिण्याचं मी हे महान धाडस करण्यास धजलो, हे आपणास सांगावयास नकोच. आत्मानुभव हा प्रश्न केवळ श्रद्धेचा विषय आहे. आपणही श्रद्धावान आहात. माझा अनुभव आपणास पटल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी नम्र आणि वेडगळ समजूत आहे. आपण मला गुरुभक्त आस्तिक समाजाचा एक घटकावयव वगैरे मानता, याहीबद्दल मला आनंद वाटतो. वास्तविक माझी योग्यता माझ्या गुरुच्या दरबारातील केरसुणी पलीकडे नाही, अशी माझी खास समजूत आहे. या पत्राचा पुढील भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.